शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि आनंदाची देखील बातमी आली आहे। त्याचबरोबर आता राज्य सरकारचा निर्णय झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या। पहिलीच मोठी बातमी, कॅबिनेट मध्ये नेमकं काय होणार? लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये देण्याबाबत चर्चा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील महिलांसाठी मोठी बातमी आहे। आताच राज्यातील महिलांच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये हे जमा झाले आहेत। त्यातच आता मोठी बातमी पाहायला मिळत आहे। लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये देण्याबाबत कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे। त्यानुसार आता 2100 रुपयांचा हप्ता हा केव्हा मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे। शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान, शेतकऱ्यांसाठी अखेर खुशखबर, लवकरच मदतीची रक्कम होणार वाटप। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। सप्टेंबर ऑक्टोबर यावेळेस झालेल्या तीव्र पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली, त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते। याकरिता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता मदतीचे वाटप हे सुरू झाले असून आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। खताच्या किमती वाढणार, शेती पिकून आम्ही काय खाणार? काही कंपन्यांनी केली दरबार, काही दरबार करण्याच्या तयारीत। सध्या जर पाहायला गेलं तर आता रासायनिक खतांच्या वाढत्या किमती शेतकऱ्यांच्या वाढीव खर्चामध्ये भर घालणाऱ्या आहेत। खताच्या किमतीसारख्या वाढत असून शेतमालाचे भाव त्या तुलनेमध्ये वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे। आता या किमती आणखीन वाढणार असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले जाणार असल्याची स्थिती आहे। दिवाळीपासून घरात साठवलेल्या कापसाला पिसा, शेतकऱ्यांकडून मिळेल त्या भावामध्ये विक्री, खासगी व्यापाऱ्यांकडून 7000 प्रति क्विंटलने खरेदी सुरू। जर पाहायला गेलं तर पांढऱ्या सोन्याला भाव मिळत नसल्यामुळे दिवाळीपासून घरात साठवून ठेवलेल्या कापसाला पिसा होऊ लागल्यामुळे लहानांपासून ते थोरांच्या अंगाला खाज येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळेल त्या भावामध्ये कापूस विक्री केला असल्याचे देखील पाहायला मिळाले। सध्या खासगी व्यापारी 7000 रुपये प्रति क्विंटलने कापूस खरेदी करत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे। मोठी बातमी, सोलापूर जिल्ह्यातील 55,094 शेतकऱ्यांना 100 कोटी 44 लाख रुपयांची रक्कम मंजूर, लवकरच होणारे वितरण। जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी आहे। आता नुकसान भरपाईसाठी सोलापूर देखील जिल्हा पात्र असून सोलापूर जिल्ह्यातील 55,094 शेतकऱ्यांना आतापर्यंत 100 कोटी 44 लाख रुपयांची रक्कम ही मंजूर करण्यात आली आहे। यापैकी काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील जमा झाली आहे। त्याचबरोबर उर्वरित रक्कम आता लवकरच सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे आता लवकरच सोलापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। 12,000 रुपये क्विंटलची तूर आली चक्क 5,000 रुपयांवर। नवीन तूर बाजारामध्ये येण्यापूर्वीच कोसळले भाव, शेतकऱ्यांवर संकट। एकंदरीत जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणूक आटोपताच सोयाबीन, तूर, हरभरा व कापूस पिकांचे भाव हमीदरापेक्षा कमी झाले आहेत। नाफेड CCI मध्ये अटी शर्तीचा भरणा असल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे। आतापर्यंत प्रति क्विंटल 10,000 रुपयांपेक्षा जास्त असलेले तुरीचे भाव खूपच खाली आले असून सध्या तुरीला प्रति क्विंटल कमीत कमी 5,000 रुपये ते जास्तीत जास्त 8,700 रुपयांपर्यंत दर मिळत आहे। अतिशय महत्त्वाची बातमी, डिजिटल क्रॉप सर्व्हेमध्ये पीक नोंद करा, अन्यथा मदत विसरा। रब्बी हंगामामध्ये ई-पीक पाहणी करण्यास शेतकऱ्यांमध्ये नाराजी। सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। रब्बी हंगामातील पिकांची नोंद करण्यास शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे देखील पाहायला मिळत आहे। आतापर्यंत खूपच कमी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली आहे। पिकांची नोंद 7/12 नसल्यावर रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यास भविष्यामध्ये अनुदान मिळण्यास अडचण येऊ शकते। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे, कारण की ई-पीक पाहणी केली तरच शेतकऱ्यांना आगामी काळामध्ये पीक विम्याचा आणि नुकसान भरपाईचा लाभ होणार आहे।
मजुराअभावी शेतकऱ्यांचा कापूस शेतातच पडून कापूस वेचण्या खोळंबल्या, शेतकरी आले संकटामध्ये. सध्याचे चित्र जर पाहायला गेलं तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सध्या एक गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. मजुरांचा गंभीर तुटवडा आणि वेचणीसाठी आवश्यक कामगार न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस शेतातच पडून राहिलेला आहे. शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूर मिळवणे कठीण ठरत आहे. तर वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांमुळे हाती आलेले पीक मातीमोल होण्याचे दिसून येत आहे. 412 कोटींच्या अनुदानाची प्रतीक्षा, अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांच्या याद्या व बँक लिंकचे काम सुरू. सध्या पाहायला गेलं तर आता अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय बाधित शेतकऱ्यांच्या याद्यांची तपासणी ही सुरू असून तपासणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून विशिष्ट क्रमांक हा दिला जाणार आहे. त्यानंतर बाधित शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का हे तपासले जाईल आणि त्यानंतर सदर रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यानुसार आता लवकरच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल. राज्यामध्ये थंडीला पुन्हा सुरुवात, काही भागामध्ये किमान तापमान पुन्हा 10 अंशाच्या खाली. सध्या जर पाहायला गेलं तर हवामानासंदर्भातील बातमी पाहायला मिळत आहे. गेले 2 आठवडे गायब झालेली थंडी पुन्हा जाणवत आहे. राज्यातील काही भागामध्ये तापमानाचा पारा हा कमी होत असून काही ठिकाणी पुन्हा तापमान 10 अंशाच्या खाली दिसत आहे. सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास मुदतवाढ, राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. सध्या पाहायला गेलं तर राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास 6 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे. त्यानुसार राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, मात्र अजून मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. सौर कृषी पंप योजनेमध्ये महाराष्ट्र देशामध्ये प्रथम, डिसेंबर महिन्यामध्ये 21,951 पंपांची जोडणी. जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषी पंपाचा संपूर्ण संच देण्याच्या मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या अंमलबजावणीला गती आली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये 21,951 पंप राज्यामध्ये बसवण्यात आले असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली आहे. नुकसान भरपाई मदतीपोटी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 2,768 कोटी 62 लाख रुपयांचा निधी मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा. सध्या पाहायला गेलं तर नुकसान भरपाई संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता 2,768 कोटी 62 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमेचे हे वितरण होणार आहे. त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या अर्जांच्या फेरपडताळणीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर. शासन निर्णयानुसार 5 निकषामध्ये बसणाऱ्या लाडक्या बहिणींनाच मिळणार आता लाभ. सध्या पाहायला गेलं तर राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,69,70,00,000 महिलांनी अर्ज केले आहेत. त्यातील 2,58,00,000 महिला लाभासाठी पात्र ठरल्या आहेत. मात्र एवढ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी कसे, या प्रश्नाचे उत्तर आता राज्य सरकार पडताळून पाहण्याच्या तयारीमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार आता फक्त 5 निकषामध्ये बसणाऱ्या लाडक्या बहिणींनाच लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांनो, योजनेचा लाभ घ्या. पणन मंडळाकडून या हंगामामध्ये 11 कोटी रुपयांचे कर्ज वाटप. जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या शेतमाल तारण योजनेअंतर्गत यंदाच्या हंगामामध्ये आतापर्यंत जवळपास 11 कोटी रुपयांचे कर्ज वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. त्यानुसार सध्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे. शेतकऱ्यांना मिळू लागली अहोरात्र वीज, अनेक ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, शेतकऱ्यांना दिलासा. जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा आणि रात्र आवर्तन तत्वावर वीज पुरवठा केला जातो. रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होत असून दिवसा शेतकऱ्यांना विश्वासार्ह वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली जात आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 31,059 शेतकऱ्यांना 42 कोटी 31 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा. जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी यवतमाळ देखील जिल्हा पात्र असून यवतमाळ जिल्ह्यातील 31,059 शेतकऱ्यांना आतापर्यंत 42 कोटी 31 लाख रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार आता
नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे वितरण करण्यात येणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।